चला आज जाणून घेऊया जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या समुद्री मार्गाबद्दल. जगाची बहुतेक ऊर्जा समुद्रातून प्रवास करते आणि ती पण काही खास मार्गांवरून. यांनाच एनर्जी चोक पॉइंट्स म्हणतात. समजा जागतिक ऊर्जा व्यवस्थेच्या या मुख्य रक्तवाहिन्याच आहेत. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा चोख पॉइंट आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी, मध्यपूर्वेतला एक चिंचोळा मार्ग. हा मार्ग इराण आणि ओमानच्या मध्ये आहे. पर्शियन आखातातून बाहेर पडायला दुसरा रस्ताच नाही. हा मार्ग खूपच अरुंद आहे, म्हणजे मोठ्या जहाजांना जायला यायला फक्त काही किलोमीटरचीच जागा मिळते. विचार करा, जगातलं 20% तेल आणि 21% नैसर्गिक वायू रोज याच मार्गावरून जातो. मग प्रश्न येतो की या मार्गावर कोण कोण अवलंबून आहे? कोण आहेत हे प्रमुख खेळाडू? एका बाजूला आहेत तेल पुरवणारे देश. यात सौदी अरेबिया, इराक आणि UAE आघाडीवर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ग्राहक, खास करून आशियाई देश, जे या मार्गावर पूर्णपणे अवलंबून आहेत. हे अवलंबित्वच या मार्गाला खूप धोकादायक बनवतं, विशेषतः सध्याच्या तणावाच्या काळात. आणि इराण याच गोष्टीचा फायदा घेतो. त्यांच्या IRGCने तर हा मार्ग बंद करण्याची धमकीच दिली आहे. म्हणजे काय, तर जगाचा तब्बल 20% तेल पुरवठा थेट धोक्यात आला आहे. जर ही धमकी खरी ठरली तर जागतिक अर्थव्यवस्थेचं काय होईल? कल्पना करा. अंदाजानुसार तेलाच्या किमती $100 ते $110 प्रति बॅरलपर्यंत सहज पोहोचू शकतात. याचे परिणाम जगभर दिसतील. ऊर्जेची टंचाई, महागाई आणि वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढेल. ही फक्त आकडेवारी नाही, याचा प्रत्येक देशावर थेट परिणाम होतो. भारताचंच उदाहरण घेऊया. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी जवळपास 47% तेल मध्यपूर्वेतून, म्हणजे याच मार्गाने येतं. याचाच अर्थ उत्पादन आणि वाहतूक क्षेत्रांवर प्रचंड आर्थिक ताण येईल आणि सगळ्याच वस्तू महागतील. या एका अरुंद मार्गावर संपूर्ण जगाची आर्थिक स्थिरता कशी टिकून आहे हेच यातून दिसतं.